या व्हिडिओमध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या बेरजेची काही उदाहरणं सोडवायची आहेत आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायची आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। इथे आपल्याला पहिलं उदाहरण विचारलेलं आहे 4.22 अधिक 61.37 यांची बेरीज किती। तर यांची बेरीज करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे मी या 4 आणि या 61 या पूर्ण संख्यांची पहिले एकत्र बेरीज करतो, ती म्हणजे 4 अधिक 61 आणि त्यानंतर या ज्या दशांश आणि शतांश स्थानी ज्या संख्या आहेत त्यांची एक वेगळी बेरीज करतो आणि ती होईल 0.22 अधिक 0.37। आता इथे 4 अधिक 61 यांची बेरीज 65 इतके येईल हे तुम्हाला माहिती आहे। अधिक आपल्याला या दशांश अपूर्णांकांची सुद्धा बेरीज करायची आहे आणि ती बेरीज किती येईल तर इथला 2 आणि इथले 7 म्हणजे 9 आणि 2 अधिक 3 बरोबर 5 आणि हा 0 इथे, म्हणजे आपल्याला इथे बेरीज मिळालेली आहे 0.59 इतकी आणि यांची एकूण बेरीज आपल्याला किती मिळालेली आहे तर ती मिळालेली आहे 65.59 इतकी। म्हणजे आपल्याला हे उत्तर या पद्धतीने काढून अशा प्रकारे मिळालेलं आहे। आता यापुढे आपण इथे अजून एक उदाहरण पाहूया आणि ते उदाहरण आपल्याला दिलेले आहे 3.53 अधिक 4.72 आणि हे आपल्याला सोडवायचं आहे। आता बघा, हे आपण जेव्हा याच पद्धतीने सोडवायला जातो तेव्हा कशा प्रकारे सोडवू शकतो तर इथे 3 आणि इथला 4 या दोघांना आपण एकत्र घेऊया आणि आपल्याला मिळेल 3 अधिक 4 अधिक इथल्या ज्या दशांश अपूर्णांकामधल्या संख्या आहेत त्यांना आपण लिहून घेऊया, त्या म्हणजे 0.53 अधिक 0.72। आता 3 आणि 4 यांची बेरीज 7 येईल हे आपल्याला माहिती आहे, परंतु या संख्यांची बेरीज करताना आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे आणि यांची बेरीज करताना आपण बघूया की इथला 0.53 याचा नेमका अर्थ काय तर त्याचा अर्थ आहे 53 अधिक आपल्याला विचारलेला आहे 72। आता 53 अधिक 72 याची बेरीज एकूण किती होते तर ती होते 125 आणि 125 म्हणजे काय तर यामध्ये आहे हा एक पूर्ण आणि त्यापुढे येतील हे 0.25। तर आता मला सांगा याची नेमकी बेरीज काय झाली तर इथला 7 अधिक हा एक 8 आणि हे 0.25 आपण जशास तसे खाली घेतले आणि आपल्याला याचं एकूण उत्तर मिळालेलं आहे 8.25 इतकं। तर आपल्याला दिलेले गणित जेव्हा अशा प्रकारचे असते तेव्हा आपण त्याला वेगळ्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो आणि ती पद्धत कुठली हे आपण याच उदाहरणाने बघूया। तर 3.53 अधिक 4.72 या संख्या मी पुन्हा इथे घेतो आणि आपण त्याला उभ्या पद्धतीने सोडवूया, म्हणजेच मी या संख्यांना इथे अशा प्रकारे लिहून घेतो 3.53 अधिक 4.7 आणि 2। आता बघा यांची बेरीज आपण उभ्या पद्धतीने करताना अशा प्रकारे करूया 3 अधिक 2 बरोबर इथे येतील 5, 5 अधिक 7 म्हणजे येतील एकूण 12, परंतु 12 मधील 2 हा इथल्या दशांश स्थानी आहे आणि 1 हा इथल्या पूर्ण स्थानी आहे, म्हणजेच त्याला आपण एकक स्थानी सुद्धा म्हणू शकतो। म्हणून आपण इथे 5 अधिक 7 बरोबर 12 मधला 2 हा दशांश स्थानी लिहूया आणि इथे एक दशांश चिन्ह देऊया जशास तसे खाली आणि इथला हा जो 1 येईल 12 मधला 1 पूर्ण हा आपल्याला इथे पूर्ण संख्यांच्या डोक्यावर लिहायचा आहे। तर इथे आपण पुन्हा पुढची बेरीज करूया 1 अधिक 3 बरोबर 4 आणि 4 अधिक 4 बरोबर 8, म्हणजे आपल्याला इथे अशा प्रकारे सुद्धा तेच उत्तर मिळालेलं आहे 3.53 अधिक 4.72 याचं उत्तर मिळालेलं आहे 8.25 इतकं।